उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस. इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आणि राहुल गांधींच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही चर्चा होणार. शिंदेंनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर काल दिल्लीतच मुक्कामी. महायुतीतील अडचणी सोडवण्याचं मोदी शहांना साकडं. महापालिका निवडणुकांबाबतची चर्चा झाल्याची माहिती. बालेकिल्ल्यातच पंकजा मुंडेंना अजित पवारांचा धक्का. वडवणीतील राजाभाऊ आणि बाबरी मुंडे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. कोल्हापुरातील महादेवी हत्तीडीला परत आणण्यासाठी आज महत्त्वाची बैठक. जैन मठ, वंताराचे वकील आणि न्याय विभागाचे अधिकारी कायदेशीर बाबींवर चर्चा करणार. कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी. कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य टाकण्याबाबत महापालिकेच्या आदेशानंतर सरकार उच्च न्यायालयामध्ये काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. खालिद का शिवाजी चित्रपटावरून राज्याचं केंद्राला पत्र. 8 ऑगस्टला होणारं चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती. तर चित्रपट कान्समध्ये पाठवण्याची आशिष शेलारांनी घोषणा केल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. माजी आमदार बाबाजानी दुराणी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या नव्या ट्रेलरची चर्चा. मुंबईतील बेस्ट उपक्रम. कामगार पतपेढीच्या निवडणुकीत सेना आणि मनसेची युती जाहीर. राजकीय वर्तुळात चर्चा. पुण्यामध्ये आयुक्तांच्या निवासस्थानाच्या चोरीच्या प्रकरणानंतर मनसे आक्रमक. आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न. तर वादासंदर्भात माहितीसाठी मनसैनिकांशी राज ठाकरेंचा फोनवरून संवाद. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता. पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता. तर मराठवाड्यातही मेघगर्जनेसह सरी बरसणार. अमेरिकेचा भारतावर आजपासून 25% तर 27 ऑगस्टपासून 50% कर. ट्रम्प यांचा निर्णय अकारण आणि अवास्तव अशी भारताची प्रतिक्रिया. तर टॅरिफ बॉम्ब म्हणजे इकॉनॉमिक ब्लॅकमेल. राहुल गांधींचा आरोप. उत्तराखंडमधील पुरामध्ये मृतांचा आकडा 5 वर. जळगाव, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगावातील 50हून अधिक पर्यटक नॉट रिचेबल. आतापर्यंत एकूण 100 जण बेपत्ता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.